सगळ्या संदर्भात आता पुढच्या मुद्द्याकडे आपण येऊया। हरीश रोगे, आपण मला सांगाल, विश्वजित कदम हे सांगलीचे, ते पुण्यामधून उभे राहिले आणि म्हणून त्यांनी हे सगळं घडवून आणलं। 1 लाखाच्या आसपास मतदार जे आहेत, 1,08,000च्या आसपास जे मतदार आहेत, त्यांनी सांगलीमधून पुण्यामध्ये येऊन मतदान केलेलं आहे, असा आरोप आहे। मी स्पेसिफिकली कोणाचं नाव घेणं हे बरोबर आहे असं मला काही वाटत नाहीये। मी एक सांगतो, या देशामध्ये कोणीही कुठेही जाऊन इलेक्शन लढवू शकतो आणि विश्वजित कदम हे कुठून पाकिस्तानमधून आलेले नाहीत। त्यांचा जन्म तिथे आहे, त्यांचा कारभार सगळा त्या ठिकाणी चालतो, त्यांच्या सगळ्या पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालतात। त्यामुळे तुम्ही पर्टिक्युलरली विश्वजित कदमांचं नाव घेतलं ते चुकीचं आहे असं मला वाटतं। पुणे लोकसभा मतदारसंघाविषयी बोलतोय, ठीक आहे एक आहे ते सांगलीतून एक माझ्या लक्षामध्ये घ्या, ते सांगलीतून पुण्यामध्ये लढवायला आलेले नाहीत, ते त्या ठिकाणी पुण्यामध्येच राहतात, त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला, त्यांचा सगळा कारभार तिथे चालतो, त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालतात। त्यामुळे तुम्ही ते सांगलीतून पुण्याला आले वगैरे जे काय म्हटलं ते चुकीचं आहे, ठाम। मला खरं म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही, परंतु कारण हा राजकारण आणण्याचा विषयच नाही। हा विषय जो आहे, या ठिकाणी शिरोळे बोलताना म्हणून गेले की याच्यामध्ये हे षडयंत्र काँग्रेस पक्षाचं आहे, सत्ताधारी पक्षाचं आहे। अरे, संविधानिक ज्या संस्था आहेत त्याच्यावरती कुठेतरी विश्वास ठेवायला शिका। तुमचं कुठे CBI वरती विश्वास नाही, तुमचा कोर्टावरती विश्वास नाही, तुमचा त्याच्यानंतर निवडणूक आयोगावरती विश्वास नाही, म्हणजे कशावर तुमचा विश्वास आहे हाच एक संशोधनाचा विषय आहे। मी आपल्याला एक सांगतो, या देशामध्ये हा खंडप्राय देश, जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठी जी लोकशाही आहे ते आमच्या देशामध्ये नांदते आणि आत्तापर्यंत 15 निवडणुका या देशामध्ये होऊन गेल्या आणि जगाने त्याचं कौतुक केलेलं आहे। जवळजवळ 81 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावत असतात आमच्या देशामध्ये। मी एक सांगतो आपल्याला की एवढी मोठी प्रचंड ही व्यवस्था आहे आणि ती सगळी व्यवस्था जी आहे ती निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये चालते। त्याच्यावरती ना केंद्र सरकारचा काही अंकुश असत किंवा त्याच्यावरती राज्य सरकारचा अंकुश असत, त्यांना मदत करण्याचं जे काम आहे ते काम जे आहे ते फक्त शासनाकडून केलं जातं। रोगे, आरोप असाही होतो आहे की विश्वजित कदम यांना हरण्याची भीती होती आणि त्यामुळे अशा प्रकारचा जो सगळा प्रकार आहे तो घडवून आणलेला आहे। नाही, एक मी आपल्याला सांगतो, या ठिकाणी जे काही चाललेलं आहे त्याच्यावरून असं दिसतंय की जी हरण्याची जी भीती आहे ती भारतीय जनता पक्षाला आहे। मी सांगतो आपल्याला, लोकशाहीचं कळलं का नाही, हे फार मोठं हा संग्राम आहे। तुम्ही दाखवता ना महाजनादेश वगैरे, तो हा जनादेश आम्हाला जो जनता जे जनादेश देत असते ते आम्ही स्वीकारत असतो, तो खिलाडू वृत्तीने स्वीकारायला पाहिजे। आणि जर तुम्ही या ठिकाणी अनेक लोक वगळली गेली वगैरे म्हणता, ती आता प्रोसिजर काय आहे ते या ठिकाणी मांजरेकर साहेब बसलेले आहेत। मी आपल्याला सांगतो की अगदी शेवटच्या घटकेला ज्या वेळेला ती बोंबाबोंब चाललेली होती, जो घेराव घातला गेला होता, त्याच वेळेला निवडणूक आयोगाच्या वतीने डॉक्टर नीला सत्यनारायण यांनी जवळजवळ 12 वाजता जाहीर केलेलं होतं, दुपारी 12 वाजता जाहीर केलेलं होतं, निवडणूक आयोगाच्या मार्फत जाहीरपणे त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं। जर समजा काही लोकांकडे त्यांची आयडेंटिटी कार्ड असतील परंतु त्यांचं जर नाव त्या यादीमध्ये नसेल तर त्या ठिकाणी एक फॉर्म ठेवलेला आहे, तो फॉर्म आपण भरून द्या आणि त्या ठिकाणी मतदानाचा हक्क तुम्ही बजावा। हे जवळजवळ 6 तास अगोदर सांगण्यात आलेलं होतं। परंतु एक मी आपल्याला सांगतो की जनतेवरती किंवा मतदारांवरती कोणावरती मला आरोप करायचा नाही। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला एक राजकारण करायचं आहे आणि राजकारणामधून लोकांची सिंपती मिळवायची असं साधारण आपल्याला हे नाकारता येणार नाही की अनेक मतदारांना मतदान करता आलेलं नाहीये। अनिल शिरोळे, यावर आपण काय म्हणाल? हरीश रोगे जे म्हणतायत, नाही, आता ते जे म्हणतायत तो त्यांचा विचार आहे, परंतु अशी अनेक लाखपेक्षा जास्त मतं ज्या वेळेला अचानक गायब होतात, ह्याचं कारण काय? ह्याला सरकारच जबाबदार आहे। मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार ह्याला जबाबदार आहे असं म्हणतोय। ह्याचं कारण तेच आहे, कारण कारभार त्यांचा आहे आणि ज्या वेळेला अशी नावं कुणाची जर रद्द करायची असतील, त्यात यादीतनं काढायची असतील तर तुम्ही त्या व्यक्तीला नोटीस द्यावी लागते। असं काहीही न करता ही नावं वगळली गेली, ह्या सर्व लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे। शिरोळे साहेब, नावं घालायची किंवा नावं काढायची हे आदेश मुख्यमंत्र्यांकडून दिले जात नाहीत,
ते जे आदेश आहेत ते आदेश जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर पूर्ण झाल्याच्या नंतर निवडणूक आयोगाने जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याच्या अंतर्गत हे गोष्ट होत असते. एक गोष्ट आपल्याला जर वाटत असेल की त्या ठिकाणी तिथल्या मतदारांच्या वरती अन्याय झाला तर तशाच प्रकारचा अन्याय तुमच्या बाजूला पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अनेक लोकांची नावं त्याच्यामध्ये नव्हती. त्या ठिकाणी फक्त तुम्ही राजकारण करण्याचा प्रयत्न केलात, त्या ठिकाणी कोणी तसं राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि एवढंच आपल्याला सांगतो की तशाच प्रकारे जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलात किंवा संपूर्ण देशामध्ये गेलात तर आपल्याला निवडणुकीच्या काळामध्ये अनेक लोकांची नावं जी आहेत ती त्याच्यामध्ये त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड असून सुद्धा ती नावं आलेली नाहीत असे अनेक पुरावे आपल्याला सादर करता येतील, देता येतील. आणि एक गोष्ट आहे, तुमचा लोकशाहीचा जो अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे तुम्ही निवडणूक आयोगाच्या समोर जाऊ शकता, तुमची कैफियत मांडू शकता. परंतु मला एक मिनिट, मला एकच म्हणायचं आहे शिरोळे साहेब, तुमच्या अध्यक्षांना एक संशोधन त्याने केलं आणि त्याने सांगितलं की 1,08,000 मतं ही ह्याच्यामधून सांगलीमधून पुण्यामध्ये आणली आणि पुण्यामधली तेवढीच मतं कमी केली. जर मी आपल्याला प्रश्न विचारतो, जर हे तुम्हाला जर माहिती होतं, जर तुम्ही संशोधन करून केलं होतं तर ते तुम्ही त्याच वेळेला निवडणूक आयोगाच्या समोर निवडणूक होण्याच्या पूर्वी, मतदान होण्याच्या पूर्वी त्यांच्या नजरेला का आणून दिलत नाही? त्यावेळेला आक्षेप घ्यायला पाहिजे होता. आपण याचं उत्तर घेऊया. अनिल शिरोळे बोला. नाही, देवेंद्रजींनी जो आरोप केलाय त्याला 5-6 दिवसापूर्वी तो आरोप केलाय आणि हा जो 1,00,000पेक्षा जास्त मतं गायब झाली हा आम्ही काल घेतलेला अनुभव आहे आणि त्याच्यावर तातडीने आम्ही कारवाई करून आता उद्या दिल्लीला भेटायला चाललेलो आहे. आणि आपण जे म्हणताय की आपल्याला पूर्ण माहिती करून घ्या की कुठल्याही नागरिकाचं एकदा मतदान यादीमध्ये नाव आल्यानंतर ते निवडणूक आयोगाला सुद्धा वगळता येत नाही. त्यांना तुम्हाला नोटीस द्यावी लागते, त्याच्यासाठी कारण विचारावं लागतं, तरच ते करता येतं. मला मला बोलू द्या, मला बोलू द्या. उदाहरण, एक बॅड गव्हर्नन्सचं हे उदाहरण आहे. नक्की नक्की आपण ऐकून घेऊया. बॅड गव्हर्नन्सचं एक उदाहरण आहे. बॅड गव्हर्नन्स कसं असावं ह्याचं एक उदाहरण आहे आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ते देत नाहीत. आणि दुसराच पिंपरी चिंचवडचा कुठला मुद्दा काढतात, ही नावं का गायब झाली याचं उत्तर त्यांनी द्यावं. नक्की. विजय कुंभार, माझा आपल्याला एक प्रश्न आहे, मग आपण ब्रेकवर जाणार आहोत. विजय कुंभार, आपण सांगा, आता हरीश रोगे हे देखील म्हणाले की नीला सत्यनारायण यांनी 12-1च्या दरम्यान असं सांगितलं होतं टीव्हीवर येऊन की ज्यांना कोणाचं नाव मतदार यादीमध्ये नाही त्यांनी आपलं कार्ड घ्यावं आणि फॉर्म नंबर 6 भरून मतदान करावं. तर त्या अनुषंगाने तुम्ही काय भाष्य कराल पुण्याबाबत? हे पहिली गोष्ट मी क्लिअर करतो, मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. दुसरी गोष्ट, जे नीला सत्यनारायण यांनी जे सांगितलं तसं घडलं का? त्या लोकांना मतदान करता आलं नाही, ज्यांच्याकडे आय कार्ड आहे त्यांनाही मतदान करता आलं नाही. आणि हा फक्त 2 पक्षातला किंवा सांगली आणि पुण्याचा भाग नाही. मी खात्रीपूर्वक सांगतो की हे संपूर्ण पुणे डिव्हिजनमध्ये घडलेलं आहे, त्याचे पुरावे मी देऊ शकेन. नक्की. पण काय हे फक्त आणि 2 पक्षातला 2 राज्यातला असा भाग नाहीये. ही जी संवैधानिक संस्था आहे ज्याच्यावर विश्वास, याची कारण संवैधानिक जी संस्था आहे इलेक्शन कमिशनने आपलं काम योग्य पार पाडलं नाही, त्यांना मॅन्युप्युलेट करण्यात आलं, शासनाचे अधिकारी त्याला सामील झाले, त्यामुळे हे घडलं. नक्की. मुंबईतल्या कुलाब्यामध्ये सुद्धा असाच प्रकार घडला. नेमका काय प्रकार घडला ते आपण प्रशांत घाटगे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मात्र एका ब्रेक नंतर.